तर सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. चला तर या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर तो काळ होता असा ज्यावेळेस खेड्यापाड्यातील भूमिहीन, शेतमजूर, कष्टकरी, बेरोजगार तरुण असे सर्वच रोजगारासाठी भटकत राहायचे. कारण त्यांच्याजवळ काही जोडधंदा वगैरे काही नव्हता. त्यामुळे मग अशा प्रकारे काही व्यक्ती होत्या ज्या शहरामध्ये कामाला जायच्या व जेव्हा गावामध्ये काही कार्यक्रम असायचा त्यावेळेस मात्र चांगले चांगले कपडे घालून गावामध्ये यायच्या. मग अशा वेळी ज्या जागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होते तिथेसुद्धा काही अशीच मुलं होती जे पुण्या मुंबईला कामाला जायची आणि नवी वगैरे चांगली स्वच्छ कपडे नेसून कार्यक्रमाच्या दिवशी, सणाच्या दिवशी गावाकडे यायची. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा वाटलं की इतके चांगले मुलं राहू कसे शकतात आणि एवढं कसं सुंदर जग असेल त्यांचं. कारण त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती ही फार वेगळीच होती. तिथे देण नव्हतं, गरिबी होती आणि खूप काही अशा गोष्टी होत्या ज्या सहन करण्यासारख्या नव्हत्या. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा वाटलं की मीही आता मोठा होईन आणि पुण्या मुंबईला जाईल, कारण तिथेच सगळं काही सुख व समाधान मिळत आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एके दिवशी युक्ती सुचवली. त्यांची आत्या जी होती मीराबाई, रात्रीला त्या जेव्हा झोपल्या होत्या तेव्हा त्यांच्या पिशवीतून काही पैसे काढले. पण हे पैसे कशासाठी काढले होते की असं त्यांना वाटलं की मी उद्याला जाईन, मुंबईला जाईन आणि यांच्यासारखाच खूप मोठा होईल, चमकधमक कपडे वगैरे घालून मस्त मग मी गावाकडे येईन. पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिशवीतून हात घालून काही पैसे बाहेर काढले आणि नंतरला ते मोजले तर तेव्हा ते 4 आणे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लक्षात आलं की 4 आण्यामध्ये तर काहीच होऊ शकत नाही. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाराज झाले की आपण तर आता मुंबईला जाऊ शकणार नाही. परंतु यापेक्षाही त्यांना वाईट या गोष्टीचं वाटू लागलं की मी पैसे घेतले, कारण आयुष्यामध्ये पहिल्यांदाच बाबासाहेबांनी कोणाच्या जवळचे तरी पैसे घेतले होते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याही गोष्टीचा फार रिग्रेट व्हायला लागलं. मग बाबासाहेबांनी काय केलं, जी घेतलेली 4 आणे होते ते पुन्हा आत्याबाईच्या पिशवीमध्ये नेऊन टाकले आणि तिथेच निर्धार केला की मी आत्ता पुन्हा असे पैसे घेणार नाही व मुंबईला जाण्याचा ध्याससुद्धा त्यांनी सोडला. मग पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिद्दीनं अभ्यासाला लागले. मग आता अशा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1913 साली त्यांच्या अभ्यासक्रमासाठी अमेरिकेतील सगळ्यात उत्कृष्ट कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला जातात. जेव्हा 1913 साली अमेरिकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकायला जातात त्याच वेळेस त्यांच्या डोक्यामध्ये आणखीन एक विचार येतो की मला यापुढे शिकायचं आहे. मग जेव्हा 1913 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठात शिकत असतात तेव्हाच त्यांनी लंडनमध्ये स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेण्याचा ध्यास घेतला होता. मग पुढे ते 1916 साली लंडनला शिक्षणासाठी जायला तयार झाले. मग त्यांच्याही डोक्यामध्ये एक प्रश्न आला की लंडनमध्ये आपलं कोणी नाही आहे ओळखीचं, आपली कोणाची ओळखी नाही, तर आपण कशा प्रकारे तिथं स्थिरावर होणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच. कारण एखाद्या दुसऱ्या गावी जाणं ही सोपी गोष्ट आहे आणि दुसऱ्या देशात जाणं ही फार वेगळी गोष्ट. त्यामुळे मग कोलंबिया विद्यापीठातील जगात नामांकित असणारे अनेक प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी सकारात्मक होते आणि त्यांना प्रत्येक वेळी पाठबळ देत होते. मग कोलंबिया विद्यापीठातील नामांकित प्राध्यापक शिगर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिफारस करताना त्यांच्या परिचयपत्रात लिहिले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे. तर प्राध्यापक सेलिमग्न यांनी लंडनचे अर्थशास्त्र सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र दिले होते. त्या परिचयपत्राद्वारे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती हुशार आहेत हेही सांगितलं होतं व त्यांना तेथील ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा अशी विनंतीसुद्धा केली होती. मग पुढे ऑक्टोबर 1916 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश झाला. कोलंबिया विद्यापीठात MSc, PhD या पदव्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्राचाच अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांना BScची परीक्षा न देता थेट MScसाठी प्रवेश मिळावा अशी कॅनन यांची शिफारसीय असलेली विनंती
लंडन विद्यापीठाने मान्य केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये खूप जिद्द होती, खूप चिकाटी होती आणि असं काहीतरी विजन होतं जे जगावेगळं होतं. कारण एकाच वेळी 2 पदव्या घेणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. आज आपण पाहतो की सर्वसाधारण विद्यार्थ्यांना 10वीचा अभ्यास करणं जड जातो. पण त्यावेळेस 2-2 पदव्या घेणं आणि त्याही एकदम उच्च नामांकित कॉलेजमधून फार अवघडच होतं. विचार करा किती प्रचंड जिद्द असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये. ज्या काळात शिक्षणाची दारंसुद्धा खुली नव्हती. इथल्या लोकांना इथेच नेमकं काय शिकावं हेही कळत नव्हतं. त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी भारतातून अमेरिका आणि अमेरिकेहून लंडनला जातात. एकदा का एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड आणि त्या गोष्टीमध्ये जिद्द निर्माण झाली तर जगाला सुद्धा बदलायला माणूस कमी करत नाही. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संधी तर मिळाली होती आणि ही संधी त्यांना वायासुद्धा घालावीची नव्हती. लंडनमध्ये एकाच वेळेत 2 पदव्या घ्यायच्या सुद्धा होत्या. मग लंडनला गेल्यानंतरला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की इथे पण एक पदवी आपण वाढवावी. मग लंडनला एकाच वेळी 2 पदव्या घेणं तर शक्य तर नाही, पण बाबासाहेबांसाठी अशक्यसुद्धा नाही. मग त्यांनी तिथेसुद्धा एका नामांकित कॉलेजमध्ये लंडनच्या ग्रेज इनमध्ये प्रवेश घेतला आणि तो दिवस होता 11 नोव्हेंबर 1916. तर इकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये MSc पदवी मिळवण्याकरता त्यांचा विषय निवडलेला होता, तो म्हणजे प्रॉव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. म्हणजे काय हो, तर ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण. मग हा त्यांनी निवडलेला विषय होता. भारतातील प्रश्नांना जागतिक स्तरावर शोधप्रबंधाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न 19व्या शतकामध्ये जर कोणी सुरुवात जर केली असेल तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केली आहे, हेही आपणाला लक्षात असावं. एकीकडे देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं, परंतु त्याच काळात त्यांच्याच देशात जाऊन भारताचे प्रश्न जगातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या इंग्रजांच्या देशातील विद्यापीठांमध्येच मांडण्याचे धाडस ज्यांच्यामध्ये होते ना, त्यांचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. परंतु शून्यातून सुरू झालेला हा प्रवास, मागे कोणतेच पाठबळ नसणारा हा प्रवास, या ज्ञानवंत विद्यार्थ्याला केवळ पैशाच्या मर्यादेमुळे अकाली थांबवावा लागतो. कारण छत्रपती शाहू महाराज यांनी जी काही शिष्यवृत्ती दिलेली होती त्या शिष्यवृत्तीच्या आधारावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत होते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. मग त्यांना आता पैशामुळे शिक्षणाला अर्धवट सोडून पुन्हा भारताकडे यावं लागणार होतं. परंतु जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाप्रती प्रेम खूप होतं. आणि तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडनहून भारताकडे येतात तेव्हा एक त्यांना युक्ती सुचते की त्या विद्यापीठांना लंडनमधील विनंतीपूर्वक अर्ज सादर करतात की जे काही आज माझे अर्धवट शिक्षण राहिलेले आहे ते मला पुन्हा येऊन पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. आणि बाबासाहेबांना तशी परवानगीही मिळते. खरंच बाबासाहेबांमध्ये जी जिद्द होती मला तर वाटतं आज कुणामध्येच नसेल. कारण जे मी अर्ध्यावर शिक्षण सोडून चाललो आहे आणि ही पदवी मला घेणं फार महत्त्वाचं आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणं हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मला पूर्ण करायचंच आहे. आणि त्यासाठी आज ना उद्या मी ब्रिटिशांच्या या भूमीत येऊन माझा शोध प्रबंध पुन्हा सादर करेन आणि माझा अभ्यासक्रम पूर्ण करेन, ही आकांक्षा बाळगून बाबासाहेब भारताकडे प्रयाण करतात. खरंच किती ग्रेट आहेत बाबासाहेब. आर्थिक अडचणीमुळे आपलं लंडन येथील शिक्षण अर्धवट सोडून भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यावं लागलं. मग भारतात आल्याच्या नंतरला ते का स्तब्ध बसले नाही. भारतामध्ये आल्याच्या नंतरला 2 पारशी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली, महिना 100 रुपये याप्रमाणे. मग आता सोबतच त्यांनी जे काही उद्योजक आणि व्यापारी होते या संस्थांना सल्ले देण्यासाठी स्टॉक अँड शेअर्स ॲडवायझर नावाची कंपनीसुद्धा सुरू केली. मात्र ही कंपनी फार काळ टिकली नाही. याचं कारण महत्त्वाचं म्हणजे लोकांना कळायला लागलं की ज्या व्यक्तीनं ही कंपनी सुरू केलेली आहे ती एक महार व्यक्ती आहे. मग यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी कंपनी सुरू केली होती ती लॉसमध्ये गेली आणि ती त्यांना बंद करावी लागली. मग कंपनी बंद झाली म्हणजे आता पुढे काही ना काहीतरी करायचंच होतं. पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स हे एक मुंबईतील सरकारी महाविद्यालय आहे. राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या 2 प्राध्यापकाच्या जागा ह्या रिकाम्या होत्या गव्हर्नमेंटकडून. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची माहिती होती. तेव्हा 10 नोव्हेंबर 1918 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक
त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेस त्यांना पगार मिळतो दरमहा 450 रुपये. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धडपडी सुरू होती, कारण आर्थिकरित्या आपल्याला मजबूतसुद्धा व्हायचं होतं. कारण काय तर कारण होतं की लंडनमधील जे आपण शिक्षण अर्धवट सोडलेलं आहे पैशाच्या अभावी, ती गोष्ट आपल्यासोबत पुन्हा नाही व्हायला पाहिजे. मग एकीकडे असा पैसा मिळवण्याचा संघर्ष तर बाबासाहेबांच्या आयुष्यात सुरूच होता, पण दुसरीकडे या ज्ञानवंताच्या परदेशी शिक्षण घेऊन आलेल्या महान व्यक्तीच्या घरची परिस्थिती मात्र खूप हालाकीची होती. माता रमाई ह्या सर्व गोष्टी सांभाळून घेत होती, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही पैसे कमवले होते ते त्यांच्या पुढच्या शिक्षणावरच लावत होते. पण दुसरीकडे घरात माता रमाई कशी तरी चूल पेटवायची. एकीकडे बाबासाहेबांची मुलं पैशाच्या अभावी दवाखान्यात उपचार न झाल्यामुळे आपला प्राण तागत होते. पण बाबासाहेब कधीच उच्च शिक्षणाच्या बाबतीत कोणत्याच प्रकारची तडजोड करत नव्हते. मग उच्च शिक्षण घेऊन भारतात आलेल्या बाबासाहेबांनी आता सामाजिक समस्यावरती लढाई सुरुवात केली. 1920 सालच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्याशी वाढला होता. मग त्यांनाही समजलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रेम हे शिक्षणावर किती आहे. मग त्यावेळेस राजर्षी शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1,500 रुपये सहकार्य म्हणून दिले. 5 जुलै 1920 रोजी सिटी ऑफ एक्स्टर या बोटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा शिक्षणासाठी लंडनकडे रवाना झाले. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आता सकाळी दिवस उगवल्यानंतर ग्रंथालय जेव्हा उघडले जात असे तेव्हा त्या ग्रंथालयात प्रवेश करणारा पहिला विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच असायचे. आणि ते ग्रंथालय बंद होताना त्यातून बाहेर पडणारे शेवटचा विद्यार्थी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच होते. जेवण करण्याकरता वेळ वाया जाऊ नये म्हणून आणि बाहेर जाऊन जेवण करायला खिशात पैसेही नसायचे, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या खिशातच पाव आणायचे आणि जेव्हा भूक लागली तेव्हा पावाचा तुकडा काढायचे त्यावरती पाणी प्यायचे. अशा प्रकारे पैशाची कमतरता, वेळेची कमतरता यावर मात करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये पुन्हा पदव्या मिळवण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लढत होते. आता 18 तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते आणि त्यांचा जो काही प्रबंध होता, शोध प्रबंध, त्याने एका वर्षभरात सादर केला. प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण, हा पूर्ण केला व जून 1921 MScच्या पदवीसाठी लंडन विद्यापीठाला सादर केला. आणि तेव्हा लंडन विद्यापीठाने तो प्रबंध स्वीकारून 20 जून 1921 रोजी अर्थशास्त्रातील MSc ही पदवी त्यांना प्रदान केली. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना MSc ही तर पदवी मिळालीच होती, पण डॉक्टर बाबासाहेबांना आता डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवायची होती. 1922च्या काळात भारतावर ब्रिटिशांचे राज्य होतेच. त्या काळात इंग्रजांच्या धोरणांचे सक्षमीकरण करून त्यांच्या चुका दाखवणे ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आपला DScसाठीचा शोध प्रबंध लिहिला होता आणि तो शोध प्रबंध होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी. आता आपण मेन मुद्द्याकडे वळलो आहोत मित्रांनो. इथपर्यंत आला आता तर लाईक आणि कमेंट सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तो प्रबंध होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सॉल्युशन, भारतातील रुपयाची समस्या. या प्रबंधामध्ये त्यांनी इंग्रजाच्या आर्थिक धोरणामुळे भारतीय रुपयाची कशाप्रकारे घसरण होत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था कशाप्रकारे कोंडीत सापडली गेली आहे व ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीय रुपयाचे मूल्य कसे ढासळत आहे याचे विस्तृत विवेचन केले होते. मग खरोखरच हे उघडपणे ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाची समीक्षा करणारा आणि त्यांच्यावर टीका करणारा प्रबंध होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रबंध सादर केला होता त्यावर कॅनन म्हणतात की तुम्ही जो लिहिलेला प्रबंध आहे त्यामध्ये डायरेक्ट इंग्रजांच्या धोरणावरती थेट टीका करणाऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. मग तुम्हाला तो प्रबंध बदलावा लागेल तर तो स्वीकारला जाईल. मग ती तार मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आले आणि त्या प्रबंधासाठी पुन्हा 3-4 महिन्याचा कालावधीसुद्धा लागणार होता. आणि दरम्यान बाबासाहेबांजवळचे जे काही पैसे होते ते सुद्धा संपत चालले होते. आता पुन्हा भारतात जाऊन पैशाची तडजोड करून पुन्हा शोध निबंध सादर करावा लागणार होता. मग त्यासाठी ते भारताकडे निघाले. लंडनहून बोटीनं प्रवास करून बाबासाहेब 3 एप्रिल 1913 रोजी भारताच्या मुंबईत उतरले. शोध निबंधात मांडलेल्या निष्कर्षाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणतीच तडजोड मान्य नव्हती. त्यांनी काय केलं, मग निष्कर्षात कोणताच बदल न करता फक्त जे काही शब्द वगैरे होते त्यामध्ये थोडंफार नव्याने शब्द ॲड केले, थोडाफार बदल केला आणि ऑगस्ट 1923 पुन्हा तो पाठवला.
मग नोव्हेंबर 1923मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनं जो काय प्रबंध होता DSc या पदवीसाठी तो मान्यही केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना DSc पदवी प्रदानसुद्धा केली. तर लंडनमध्ये दुसरीकडे समांतर काळात अभ्यास करत असताना बाबासाहेबांनी आणखीन एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं, ते म्हणजे ग्रेझिन. मग 28 जून 1922 रोजी ग्रेझिन संस्थेने त्यांना बॅरिस्टर ॲट लॉ ही कायद्याची उच्चतम पदवीसुद्धा प्रदान केली. जिथे आपल्याला एका गोष्टीसाठी कंटाळा येतो, अशा महान व्यक्तिमत्वाने एकाच वेळी 2 पदव्या घेतल्या आणि त्यासुद्धा एकदम उच्च दर्जाच्या एकदम उच्च दर्जाच्या कॉलेजमधून. मग प्रचंड मोठ्या संघर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधून बॅरिस्टर, MSc आणि आता DSc च्या पदव्या प्राप्त केल्या होत्या. DScसाठीच्या भारतातील रुपयाची समस्या या शोध प्रबंधाद्वारे त्यांनी ब्रिटिश कशाप्रकारे भारतीय रुपयाच्या किमतीला पौंडसोबत जोडून स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करून घेत आहेत, त्याची तरतूद ब्रिटिशांनी कशी केली आहे, हे सगळं काही त्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी अँड इट्स ओरिजिन यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रखररित्या सांगितलं होतं. ब्रिटिशांच्या या चातुर्यानेच भारतात आर्थिक समस्या उभी राहत असून यात ब्रिटिशांचे हित व भारताचे कसे नुकसान होत आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संशोधनाद्वारे मांडले होते. हा शोधनिबंध पुढे 1923 साली पुस्तक स्वरूपाने सुद्धा प्रकाशित झाला. भारतातील रुपयाच्या समस्येवरती भाष्य करणारे जागतिक पातळीवर मान्यता मिळालेले हे संशोधनात्मक पुस्तकसुद्धा होय. दरम्यान त्याच काळामध्ये भारतात ब्रिटिशांनी भारत सोडून जावा आणि भारतीयांच्या हाती भारताचा कारभार द्यावा यासाठी आंदोलनांनी उग्र स्वरूप धारण केलेले होते. मग आता इंग्रजांना तर भारतातून काढून द्यायचं होतं आणि ते सोडूनसुद्धा जात होते, कारण आता त्यांना आपल्या भारतामध्ये जगणं हे साधन नव्हतं. खूप आंदोलनं होत होती त्यांच्या विरोधात. मग ते जात होते आणि आपल्या भारतातील व्यवस्था सक्षमपणे उभी कशी राहील यासाठी सगळेजण नियोजन करत होते. मग त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे भारताची आर्थिक व्यवस्था सांभाळण्यासाठी भारताची स्वतःची एक राष्ट्रीय आर्थिक व्यवस्था असावी हा विचार पुढे आला. मग सर्वप्रथम 1771मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती. मग 1926ला यंग हिल्टन कमिशनच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चांती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापना करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला. मग त्यासाठी भारतातील अनेक विचारवंत नेते यांची मते जाणून घेतली जात होती. तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्माण करताना भारतीय चलनाचा म्हणजेच भारतीय रुपयाचा अभ्यास असणारा एकमेव ग्रंथ सर्वांच्या अभ्यासात आला. तो महत्त्वपूर्ण म्हणजे ग्रंथ होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. रुपयाची समस्या, त्याचे मूळ व त्यावरील उपाय. आणि त्याचे लेखक होते महान अर्थतज्ज्ञ परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संशोधनातून निर्माण झालेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सॉल्युशन या ग्रंथाच्या संशोधनाच्या तत्त्वावर अभ्यासावर निकषावर देशातील सर्व बँकांची मातृसंस्था, देशाच्या आर्थिक धोरण ठरवणारी संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहिली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 31व्या वर्षी जगातील महान असणाऱ्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे असे संशोधन केले, प्रबंध लिहिले की त्या अभ्यासाच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर गावाची, तालुक्याचीच नव्हे, जिल्ह्याची नव्हे, तर संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था सांभाळणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. म्हणजे आपण यातून हे शिकलं पाहिजे की आपल्या नव्या पिढीला, आपल्या मुलांबाळांनाही सांगितलं पाहिजे की बाळांनो, तुमची आजची जी परिस्थिती आहे यापेक्षा तुम्ही तुमचं ध्येय काय ठरवता, तुम्ही ते ध्येय साध्य करण्यासाठी किती परिश्रम घेता, किती मेहनत करता, मनाशी ठरवलेलं ध्येय साध्य करण्यासाठी आयुष्यातील सुखाचा त्याग करण्याची तुमची तयारी आहे का? कारण ज्या भिवाला बालपणी आपल्या घरात 2 आनेही नाहीत हे दिसलं होतं, त्याच जिद्दी मुलाने भिवा त्या अर्थतज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पल्ला गाठत या देशाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पाय रचला. ज्या समाजात कधीच आर्थिक सुबत्ता नव्हती, त्या समाजात जन्माला आलेला भिवा, ज्याच्या घरातील माणसांना पैसेही नीट मोजता येत नव्हते, त्या घरात वाढलेला भिवा, ज्याला पैसे नाहीत म्हणून वेळेवर जेवणही मिळाले नाही, तो विद्यार्थी म्हणजे भिवा, ज्याला बालपणी तिकिटासाठी पैसे नव्हते, तो भिवा, ते रिझर्व्ह बँकेची स्थापना ज्या विद्यार्थ्याने मांडलेल्या संशोधनावर व्हावी, असा जग बदलणारा बाप माणूस, जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
हे सर्व भारतीयांनी लक्षात घेतलं पाहिजे. व आजच्या 1 एप्रिल 2026 रोजी मला हेच सांगायचं होतं की ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवलं गेलं त्याच विद्यार्थ्यांनी भारताचं संविधान लिहिलं. अशा महान अर्थतज्ञ समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर आपण लाईक करावं व अशा ज्ञानासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं. भेटूयात दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय हिंद, जय भारत.